मंडळी, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे केवळ ₹1 नोंदणी करता येत आहे. या मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी नोंदणी करावी, असे आवाहन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केले. डॉ. खाडे म्हणाले की घरेलू कामगारांना या गृहोपयोगी व संचाच्या माध्यमातून मायेची ऊब देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. घरेलू कामगारांना देण्यात येणाऱ्या लाभासाठी शासनाने 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मंडळामार्फत घरेलू कामगार महिलांना 2 अपत्यापर्यंत ₹5,000 प्रसूती लाभ, सन्मान धन योजनेत वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या नोंदणीकृत पात्र घरेलू कामगारांना ₹10,000 थेट बँक खात्यात जमा करण्यात येतात. तसेच संसारोपयोगी भांडे, अंत्यविधीसाठी वारसास ₹2,000 अर्थसहाय्य देण्यात येत असल्याचे त्यांना सांगितले. तसेच घरेलू कामगारांना स्वतःच्या हक्काचे घर, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, महिलांच्या आरोग्याची काळजी तसेच घरेलू कामगारांना पेन्शनची सोय करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. घरेलू कामगार मंडळाकडे अधिकाधिक महिलांनी नोंदणी करावी व इतरांनाही नोंदणीसाठी प्रेरित करावे. मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या लाभासाठी नोंदणीचे नूतनीकरण आवश्यक आहे. तर बांधकाम कामगार योजनेप्रमाणेच घरेलू कामगार योजना देखील सर्व योजनेचा लाभ त्यांना देखील मिळणार आहे. ज्या घरेलू कामगार महिलांची नोंदणी अजून बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायची आहे. तसेच इतरांना देखील करवण्याची सांगायचे आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त कामगारांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट आणि योजनांची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.